भारताचे उपराष्ट्रपती येणार आहेत. तर आपण आता कन्याकुमारीला चाललो होतो धनुषकोडीवरून, आणि रस्त्याच्या बाजूला असंच मला एक मंदिर दिसलेलं म्हणून मी थांबलो होतो. आतल्या साईडला टाकली गाडी. असं खूप छान मंदिर आहे. त्याच्यावरती मूर्त्या कोरलेल्या आहेत विविध प्रकारच्या. खूप सारे देव आहेत, राक्षस आहेत. खूप सुंदर आहे आणि प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग जबरदस्त आहे. म्हणजे एक एवढ्या सगळ्या मूर्त्या दिसतात समोर, पण प्रत्येक मूर्तीला एक न्याय दिलाय बनवताना. वाव, खरंच साऊथ इंडियन आर्किटेक्चर इज ऑसम. आता मला इथं आता पंढरपूर मेढा हायवे आल्यासारखं वाटायला लागलं. सेम पंढरपूर मेढा हायवे. येड्या बाबळी. आता आपण नाश्ता करायला थांबलो होतो. तिथं काही माणसं भेटल्या पुण्याची. योगेंद्र नाव होतं त्यांचं. एक दादा होते. त्यांना खूप कौतुक वाटलं की मी एकटा प्रवास करतोय, असा बाईकवर सोलो राईड करतोय. त्यांनी माझ्यासोबत फोटो वगैरे काढला, ॲप्रिशिएट केलं. अशी माणसं भेटली की मला खूप मोटिवेशन वाटतं. ते बोलले की त्यांनी पण आत्ता गाडी घेतली फिरण्यासाठी. ते पुण्याच्या आसपास राईड करतात म्हणून. त्यांना पण अशी एक लॉंग राईड करायची आहे. हाच फायदा आहे सोलो रायडिंगचा. आणि असे लोक भेटतात त्यामुळं खूपच भारी वाटतं. आणखीन आंबे बटाटे. आता 2 वाजलेत आणि आपण आपल्या राईडचे 2102 किलोमीटर पूर्ण केलेले आहेत. We have completed our ride's first 2102 kilometers complete. असा काही रस्ता आहे रामेश्वरमवरून कन्याकुमारीला जायचा. ही सगळी ताडाची झाडं आहेत. जाम ताडाची झाडं आहेत इकडं. याची ताडी बनवली जाते. अंमली पदार्थ आहे ताडी हा. ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी. बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती ताडी काय आहे ते.
कोस्टल रोड घेतला आहे आपण सरळ हायवेने आतने नाही जाते. आज आपण कोस्टल रोडने जाऊया. Windmills and windmills. Wow, काय नजारा आहे. आपण आहे आता कन्याकुमारीच्या अलीकडे 30 किलोमीटर. इथून कन्याकुमारी 30 किलोमीटर असतं. वाव, खूप छान असं सिटीमध्ये आहेत ह्या विंडमिल्स. विंडमिल्स. वाव, कॅमेरा जस्टिफाय करतोय की नाही माहीत नाही, पण मला तर बघायला खूप आनंद होतोय हे सगळं. हो, किती विंडमिल्स आहेत. नाईस नाईस. ना फाफाई घेऊन चाललेत. फाफाई पवन चक्की. चक्की बंद काय तू. पवन चक्की. आपण कन्याकुमारीमध्ये पोहोचलेलो आहे. आपले एक फ्रेंड आहेत दिगंबर म्हणून. दिगंबरच्या वडिलांची तो ओळख आहे. इथं नारायणपूरच्या नारायण महाराजांचा एक मठ आहे. तिथं आपली राहायची सोय होईल असं दिगंबर बोलला आहे. तर आपण बघूया. बघा इथं मठ आहे. मठातच चाललो आहे आपण आता. सोय हवी आपली. दिगंबर तर म्हटलं आहे. अण्णा पण म्हटले जा बिंदास होईल म्हणून. हो हो चालेल. हां हां
ओके ओके सगळं पोचलोच मी. आज आपला दिवस 8वा आहे आणि आपण फायनली पोचलो आहे कन्याकुमारीला. इथून कन्याकुमारी बीच काहीतरी 5-6 किलोमीटर लांब असेल. आता आपण दत्त मंदिरामध्ये, हा नारायणपूरच्या अण्णा महाराजांचा मठ आहे इकडं कन्याकुमारीला. असा काही मंदिराचा परिसर आहे. मंदिर पण दाखवतो मी तुम्हाला. इथं वरती मंदिर आहे. अशी काय आपली गाडी रात्री पार्क होती इथं. मस्त छान मंदिराचा परिसर आहे. मी तुम्हाला वरती मंदिर दाखवतो. मंदिर फर्स्ट फ्लोअरला आहे. खाली ग्राउंड फ्लोअर आहे. अशी काही दत्त महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे इथं. चला आपण आता कन्याकुमारी एक्सप्लोअर करून येऊ. कन्याकुमारी मंदिर वगैरे बघायचे आपल्याला. बाकी सगळं तर घेतलेलं आहे मला वाटतं. हा असा काय मंदिराकडे येण्यासाठीचा रस्ता आहे. आपण मेन रोडला गेल्यावरती परत हे करूया. हे बघा मोर. नको उडू नको उडू नको. टँक बॅग घेतली फक्त. बघू कन्याकुमारी माणसाचं मंदिर बघूया. थोडं एक्सप्लोर करता आलं. रॉक मेमोरियलला जायला गर्दी नसेल तर मी जाणार आहे रॉक मेमोरियलला. गर्दीत उभं राहणं मला काय ते बरोबर नाही वाटत. त्या याची मजा नाही घेत आहे. ही आपली पहिली आणि शेवटची ट्रिप नसणार आहे. असं पण आपल्या साऊथ इंडिया ट्रिप्स तर होणार आहेत. वाव मोर बघा. मी तर मोर अजिबात घाबरत नाही. लांडोर आहेत पण मोर वगैरे अजिबात घाबरत नाही. तर मंदिराच्या तिथं काल रात्री मी 6:30ला पोहोचलो मंदिराच्या प्रांगणात आवारात. तर मोर अगदी बिंदास फिरत होतो. म्हणजे माझ्यापासून तर 7-8 फुटावरतीच फिरत होते. कॅमेरा नाही काढला कारण मी वैतागलो होतो आणि कॅमेरा पण मी आत ठेवून दिला होता बॅगेत. तेव्हा हा काल माझ्या मागे बोलतो डोगी डॉगेश भाई. हे आहे कन्याकुमारीचं एंट्रन्स. फायनली वी आर इन कन्याकुमारी. अचेत पडणाऱ्या मनाला सचेत केलेलं आहे माझ्या या ट्रिपने. मला खूप आनंद होतोय. खूप म्हणण्यापेक्षा जाम आनंद होतो. लय आनंद होतो मला कारण माझी ही ड्रीम ट्रिप होती. वा एक वेगळीच अचिव्हमेंट मी केली असं मला वाटते. माझ्यासाठी ही अचिव्हमेंट असं समजतो मी.
आपण कन्याकुमारी माताचं दर्शन घेतलं आहे. इथं तर काय कन्याकुमारीमध्ये जास्त बघण्यासारखं नाही. मेमोरियलला जायला खूप गर्दी आहे आणि टाईम पण नाही आपल्याकडं. आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया आपल्या. मला वाटतं पुढं केरळामध्ये मुक्काम करतो. जे 2 दिवस मी थांबणार होतो इथं ते पुढंच मुक्काम करतो. असं काही मंदिर आहे. माझ्या पाठीमागं मंदिरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग काय नव्हतं अवेलेबल, करू शकत नव्हता तुम्ही. जाम ऊन आहे, जाम गरमी पण आहे. निघूया आपण. आपण आता निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. कन्याकुमारी देवीचं दर्शन घेतलं आपण. रॉक मेमोरियलला नाही जायला भेटलं आणि रॉक मेमोरियलच्या बाजूलाच कन्याकुमारी मातेचं बालस्वरूपातली मूर्ती आहे. तिचं एक दर्शन आपण नाही घेतलेलं कारण खूप गर्दी आहे तिथं. जाम 4-4 तास वेटिंग आहे ना. आपल्याला गर्दीत नाही जायचं बाई. नंतर कधीतरी बघू, काय विषय नाही. पण गर्दी नको, एवढी गर्दी आहे. चला आता आपण मठावरती जाऊ. आणि मी विचार करत होतो इथं थांबायचा, पण आता नाही थांबत आहे मी इथं. मी पुढच्या प्रवासाला लागतो. कदाचित मुन्नारमध्ये थांबायचा विचार करेन मी 2 दिवस वगैरे. बघू स्टे कसा मिळतो त्याच्यावरती आहे. निघूया आपण पुढं. आता कोचीला वगैरे जायचं की नाही मी बघतो. तिथून मग आपण पुढं मुन्नारचा प्रवास करूया. बघूया तर थोडं विचारू तिथं की तो आता बघूया आता किती टाईम लागतो काय लागतो. आता तर वाजले 9:30. कालच्या एवढाच मे बी टाईम झाला आहे. काल पण मी 9:30लाच होतो रूमवरती. बॅग पॅक करेपर्यंत वगैरे टाईम गेला. आता इथं बॅग पॅक करून लगेच सेटअप करू गाडीवरती आणि आपण लगेचच निघूया.